नमस्कार मंडळी, आज मी करते कोकण स्पेशल काजूगर उसळ। त्यासाठी काजूगर 7 ते 8 तास पाण्यात भिजवून घ्यायचे व सोलते वेळी पहिलं पाणी काढून त्यात कोमट पाणी करून घालायचे व 10 मिनिटं झाकून ठेवायचं। असं केल्याने काजूचे साल पटकन निघते। आता कुकरमध्ये तेल तापलं की त्यामध्ये लसूण हिंग घालून त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा व आलं लसूण पेस्ट घालायची। त्यानंतर त्यात हळद, घरगुती तिखट, काश्मीरी मिरची पावडर घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये सोललेले काजू, बटाट्याचे तुकडे घालायचे। आज गडबडीत साहित्यामध्ये बटाटा सांगायचाच राहून गेला। त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी करून ते ओतायचं। त्याला छान तर्री आली की मग त्यात कांदा खोबरा आणि ओल्या खोबऱ्याचं असं एकत्र केलेलं वाटण घालायचं। त्यात गरम मसाला, किचन किंग मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीपुरतं मीठ घालून छान एकजीव करायचं। आज मला भाजीमध्ये थोडं वाटण कमी वाटलं म्हणून मी वरतून ओल्या खोबऱ्याचं 2 ते 3 चमचे वाटण पुन्हा ॲड केले व कुकर बंद करून 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। आता बघा हा काजूगर जर ठेवणीचे नसून नवीनच जर असतील तर 2 शिट्ट्यामध्ये ही भाजी होते, पण जर का काजूगर जून ठेवणीचे असतील तर मात्र 2 ते 3 शिट्ट्या करून घेणं गरजेचं असतं। ही भाजी भांड्यात न करता कुकरला भाजी छान मिळून येते व एकदम चविष्ट अशी बनते। ही भाजी गरम गरम भात, भाजणीचे वडे, घावणे, आंबोळी आणि गरम गरम तांदळाची भाकरी याच्याबरोबर खूप छान लागते। अशी ही कोकण स्पेशल काजूची उसळ एकदा करून बघा व मला त्याचा अभिप्राय नक्की कळवा। व व्हिडिओ आवडली असल्यास आपल्या शुद्ध शाकाहारी रसोई चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।